नमस्कार मंडळी. मुकुंद बन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खरोखर मंडळी, मला एवढा आनंद होत आहे आपण जो माझ्या चॅनलला प्रतिसाद देतात, जे व्ह्यूज देतात, लाईक देतात, त्यामुळे मन अगदी माझं भरून आलेलं आहे. आणि असंच प्रेम आपलं वरचेवर वृद्धिंगत होत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी, आज एक कथा आपण या ठिकाणी अशी ठेवणार आहोत आपल्यासमोर. ही मुंबईतील घडलेली एका टॅक्सी ड्रायव्हरची कथा आहे. ही कथा देखील आपल्याला नक्की आवडेल आणि या कथेला देखील आपण असंच भरभरून साथ द्यावा. तर चला मग कथेला सुरुवात करूयात. मुंबईमध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर असतो, टॅक्सी चालक, स्वतः चालक मालक असतो तो, ज्याचं नाव विक्रम. त्याचे वडील देखील टॅक्सी चालवायचे, परंतु वृद्धापकाळामुळे वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर हा विक्रम त्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतो. पण वडील वारल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी विक्रमवर आली आणि त्याचं शिक्षण अर्धवट सोडून दिलं आणि हा टॅक्सी चालवायला सुरू केली. टॅक्सी चालवत असतेवेळेसच काही दिवसानंतर त्याच्या आईचं देखील निधन होतं. मग कुटुंबामध्ये फक्त दोघेच जण त्या ठिकाणी राहतात, विक्रम आणि त्याची छोटी बहीण पूजा. पूजाचं शिक्षण चालू असतं. विक्रम त्या ठिकाणी टॅक्सी चालवत असतो आणि टॅक्सी दिवसभर चालवून आपल्या बहिणीचं त्या ठिकाणी शिक्षणाचा खर्च करतो व लग्नासाठी देखील थोडेफार पैसे जमा करतो. विक्रम मोठा, पूजा लहान, परंतु विक्रम अगोदर विचार करतो की सर्वप्रथम आपण बहिणीचं लग्न करून द्यावं व आपल्या कर्तव्यातून आपल्या वडिलांचं जे कर्तव्य होतं ते आपण पार पाडावं. हा विचार मनाशी बाळगून विक्रम आपल्या बहिणीचं लग्न करून देतो. पूजा देखील त्याच ठिकाणी मुंबईमध्ये आपल्या पतीसमवेत राहत असते. 1-2 दिवसाला या ठिकाणी विक्रमची भेट घेण्याकरता त्या ठिकाणी येते. काळजी असते विक्रमच्या आपल्या भावाची, याचं आता कसं होणार. जोपर्यंत पूजा होती तोपर्यंत घरातलं सर्व कामं पूजा करायची, परंतु आता तिचं लग्न झालेलं आहे आणि दररोज तर काही ती या ठिकाणी विक्रमला भेटण्याकरता येऊ शकत नव्हती. तेव्हा ती विक्रमच्या पाठीमागे लागते आणि म्हणते, दादा, तू आता लग्नाचा विचार कर, तुझं देखील लग्न या ठिकाणी व्हायला पाहिजे. तेव्हा विक्रम ह्या गोष्टी हसून त्या ठिकाणी टाळत असतो आणि होईल ग, योग्य वेळ आल्यानंतर मी देखील लग्न करेन, तू माझी काळजी करू नको, तू तुझ्या संसारामध्ये त्या ठिकाणी लक्ष ठेव, असं या ठिकाणी दोघं बहीण भाऊ आपसामध्ये बोलायचे. तर एक दिवस काय होतं मित्र हो, पावसाळ्याचे दिवस असतात आणि विक्रमला एक लांबची सवारी मिळते. त्या ठिकाणी सोडभाडं सोडून विक्रम रात्री बेरात्री त्या ठिकाणी मुंबईला परत येतो. आता घरी जायचा विचार करत असतो. तेवढ्यामध्ये विचार करतो, काय करायचं आपण तरी घरी जाऊन. आता घरी आहे कोण, जेवण तर आपलं झालेलंच आहे. याच ठिकाणी मग रोडच्या साईडला त्या ठिकाणी विक्रम आपली टॅक्सी लावतो आणि टॅक्सीमध्ये त्या ठिकाणी आराम करू लागतो. साधारण 11-12ची वेळ होते रात्रीची आणि एक अशा त्या मुसळधार पावसामध्ये एक तरुणी त्या रस्त्याने धावत येते व विक्रमच्या टॅक्सीची काच त्या ठिकाणी अशी टकटक करून वाजवायला लागते. त्या टकटक आवाजाने विक्रम जागा होतो. डोळे उघडून पाहतो तर एक ओलीचिंब झालेली सुंदर अशी मुलगी त्या ठिकाणी आपल्या खिडकी वाजवत आहे हे पाहतो. तो खिडकी खाली करतो आणि विचारतो, काय झालं मॅडम, कुठं जायचं आहे का तुम्हाला. तेव्हा ती एवढी घाबरली असते की ती फक्त म्हणते, मला वाचवा, माझा ते पाठलाग करत आहेत. विक्रम थोडासा विचार करतो आणि त्या मुलीचे प्राण वाचवण्याकरता पटकन आपल्या टॅक्सीचा मागचा दरवाजा ओपन करतो. ती मुलगी त्या टॅक्सीमध्ये येऊन बसते, दरवाजा लावून घेते आणि नेमका दरवाजा लावल्याबरोबर ती मुलगी बेशुद्ध होऊन त्या ठिकाणी सीटवरच पडते. इकडं विक्रम विचार करू लागतो, आता आपल्यावर तर काही संकट येणार नाही ना, काय होईल याचं, हा विचार या ठिकाणी विक्रम करत असतो. तेवढ्यामध्ये समोरून एक दुसरी मोठी गाडी येते आणि त्या गाडीमध्ये 3-4 तरुण त्या ठिकाणी झिंगलेल्या अवस्थेमध्ये दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी विक्रमच्या साईडला गाडी उभी करतात आणि त्याची काच वाजवतात. त्याला विचारू लागतात, या ठिकाणाहून कोणी मुलगी पळताना तू पाहिली आहेस का. तेव्हा विक्रम सांगतो, नाही दादा, मी तर इथं झोपलेला आहे, मी काय असं पाहिलेलं नाही. आणि पाऊस पडत असल्यामुळं मागच्या सीटवरचं काही त्यांना त्या तरुणांना दिसत नाही. ते तसंच पुढे आपली गाडी घेऊन जातात. ती गाडी गेल्यानंतर मग विक्रम विचार करतो की आता या मुलीचे प्राण वाचवण्याकरता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. असा विचार ज्यावेळेस विक्रम करतो त्यावेळेस
गाडी त्या ठिकाणाहून काढतो टॅक्सी आणि एका हॉस्पिटलसमोर घेऊन जातो. तेव्हा विचार मनामध्ये असतो की हिला आपण दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं, कारण ही बेशुद्ध झालेली आहे. दवाखान्याच्या गेटजवळ गाडी नेऊन थांबवतो आणि परत विचार मनामध्ये येतो, जर त्या मुलांनी हिचा पाठलाग केला किंवा माझ्या गाडीचा पाठलाग करून हिला त्रास दिला तर. हा विचार मनात आल्याबरोबर दवाखान्यातला नेण्याचा विचार सोडून देतो व तशीच टॅक्सी वळून आपल्या रूमवर घेऊन जातो. त्याच्या वडिलांचं ते स्वतःचं घर असतं, छोटंसंच असतं घर त्या ठिकाणी. आणि मग आपल्या घरी त्या ठिकाणी ज्यावेळेस विक्रम त्या मुलीला घेऊन येतो, बेडवर तिला झोपवतो आणि आपण मात्र खुर्चीवर त्या ठिकाणी ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. खुर्चीवर बसल्या बसल्या त्या ठिकाणी विक्रमला झोप लागते. सकाळ जेव्हा होती, सकाळी उठून त्यावेळेस पाहतो विक्रम, तर ज्या पोझिशनमध्ये त्या मुलीला झोपवलं होतं ती पोझिशन त्या मुलीनं बदललेली असते. याचा अर्थ असा होतो की त्या मुलीला मध्यंतरी त्या ठिकाणी शुद्ध आलेली असते, परंतु आता देखील ती गाढ झोपेमध्ये आहे. विक्रम उठून बाहेर येतो, फ्रेश होतो, आपलं ब्रश वगैरे करून स्वतःसाठी कॉफी बनवतो, त्या मुलीसाठी देखील कॉफी बनवतो. कॉफी बिस्किट घेऊन त्या ठिकाणी त्या बेडरूमच्या दरवाजावर जाऊन परत दरवाजावर असं टकटक करायला लागतो. त्या टकटक आवाजानं मुलगी जागी होते. जागी झाल्यानंतर विक्रमकडे त्या ठिकाणी आश्चर्याने पाहू लागते आणि उलट विक्रमलाच विचारते, मी इथं कशी काय आले, तुम्ही कोण आहात? असं ज्यावेळेस ती मुलगी घाबरून विचारते तेव्हा विक्रम तिला म्हणतो, काळजी करू नकोस, तू सुरक्षित ठिकाणी आहेस. आणि मग खुर्चीवर बसतो. तिला सांगतो, फ्रेश हो, तू ब्रश कर, तुझ्यासाठी देखील मी कॉफी आणली आहे. कॉफी तर घेणार ना? तेव्हा ती हो म्हणून मानेनं होकार दर्शवते. मुलगी ब्रश करते, दोघेजण कॉफी पितात. त्यावेळेस मग हा त्या मुलीला विचारू लागतो, आता सांग तुझ्या बाबतीमध्ये काय घडलं होतं? तेव्हा मग ती मुलगी सांगते, मी कॉल सेंटरवर काम ड्युटी करते. माझी ड्युटी साधारण 11 वाजता संपली होती आणि मी घरी जायच्या विचारामध्ये असते वेळेस मी बस स्टॉपवर थांबली होती. तेवढ्यामध्ये एक भली मोठी कार माझ्या बाजूला येऊन थांबली. त्यामध्ये 4 तरुण असे होते जे मद्यधुंद अवस्थेमध्ये मला छेडू लागले, मला त्रास देऊ लागले आणि माझी छेड काढत असल्यामुळं त्या ठिकाणी मला कोणाचाही आसरा नव्हता आणि मी तो बस स्टॉप सोडून पळत सुटले. त्या धावपळीमध्ये माझी पर्स, मोबाईल सर्व कुठं पडलं मलाही माहीत नाही आणि तेवढ्यात तुमची टॅक्सी मला दिसली. तुमच्या टॅक्सीचा आधार घेऊन तुमच्या टॅक्सीमध्ये मी बसले. इथपर्यंत मला माहिती आहे. असं ज्यावेळेस ही मुलगी सांगते विक्रमला, विक्रम सांगतो, काळजी करू नको, तू सुरक्षित हातामध्ये आहेस आणि तुला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही किंवा कुठल्याही मी संधीचा गैरफायदा घेतला नाही, हे विक्रम त्या ठिकाणी सांगतो. आणि सांगतो, लवकर तू तयार हो, मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो, तुझ्या आईवडील त्या ठिकाणी तुझी वाट पाहत असतील. तेव्हा मुलगी हो म्हणते आणि फ्रेश होऊन लागलीच मग त्याच्या टॅक्सीमध्ये येऊन बसते. ती सांगेल त्या मार्गाने त्या पत्त्यावर हा टॅक्सी घेऊन जातो विक्रम आणि तिच्या घरापर्यंत टॅक्सी जात नाही, गल्लीच्या त्या बोळापर्यंतच टॅक्सी थांबवायला सांगते मुलगी. टॅक्सीतून उतरते, विक्रमला बाय करून आपल्या घरी निघून जाते. परंतु तिचं नाव सांगितलेलं असतं तिनं विक्रमला. त्या मुलीचं नाव असतं विशाखा. तर मित्रहो, हे जे दोन्ही नावं आहेत विक्रम आणि विशाखा, ही या ठिकाणी मी काल्पनिक नावं ठेवली आहेत, कारण काही गोष्टीचा यूट्यूबने दिलेला जो प्रोटोकॉल आहे तो पाळायचा असतो, म्हणून जसेच तसे नावं न ठेवता पात्रामध्ये बदल केलेला आहे, हे आपण समजून घ्याल. तर मग विशाखा त्या ठिकाणी आपल्या घरी निघून जाते आणि विक्रम देखील परत त्या ठिकाणी आपल्या टॅक्सीचा बिझनेस करू लागतो. दिवसभर त्या ठिकाणी प्रवासाचे ने-आण करणे, रात्रीच्या वेळेस कधी घरी गेला तर गेला, नाही गेला तर टॅक्सीमध्ये झोपायचा. असाच करत असते वेळेस त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आपल्या रूमवर गेला तेव्हा मात्र त्याच्या मनातून त्या मुलीचे विचार काही जात नव्हते. एवढी सुंदर मनमोहक असणारी ती विशाखा एक प्रकारे विक्रमला आवडू लागते. असं करता करता 2-3 दिवस निघून जातात आणि एक दिवस भल्या पहाटे सकाळी 7-8च्या दरम्यान त्याच्या दारावर टकटक होते. हा झोपेतून उठताना विचार करतो, एवढ्या सकाळी कोण बरं आला असावा मला उठवायला? कदाचित काही एमर्जन्सी असेल, आपल्या कॉलनीमध्येच कोणी आजारी वगैरे असेल किंवा कोणाला कुठं नेऊन सोडायचं असेल, हा विचार मनामध्ये येऊन विक्रम आपल्या रूमचं दार उघडतो. पाहतो तर समोर ती विशाखा त्या ठिकाणी स्मित हास्य करत उभी असते आणि तिच्यासोबत तिचे आईवडील देखील आलेले असतात. तेव्हा विक्रम तिला बोलतो, विशाखा तू कशी काय या ठिकाणी आलीस? तेव्हा ती बोलते, सर्व काही इथेच विचारणार आहेस का? आम्हाला आत नाही येऊ देणार? तेव्हा विक्रम ओशाळतो
आणि तिच्या आईवडिलांना आणि विशाखाला आपल्या रूममध्ये घेऊन येतो. दोघेजण त्या ठिकाणी तिघेजण बसतात. इकडच्या तिकडच्या गप्पा होतात आणि विशाखाचे वडील त्या ठिकाणी विक्रमला बोलतात, बेटा, मी तुझे आभार व्यक्त करण्याकरता आलो. त्या दिवशी संकटामध्ये माझ्या मुलीचे प्राण तू वाचवलेस, तिला एवढं सहाय्य केलं. आजकालच्या या मुंबईसारख्या धावपळीच्या जगामध्ये कोण कोणाला सहकार्य करत नाही, कोण कोणाच्या मदतीला धावून येत नाही, परंतु तू मात्र आपला वेळ या ठिकाणी खर्ची घालून माझ्या मुलीचे प्राण वाचवले, तिची सुरक्षा केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत माझ्याकडे आणून देखील सोडलं. म्हणून तुझे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. विक्रम त्यामध्ये बोलतो त्यांना, काका, असं काही नाही, माझं कर्तव्य मी या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि फार मोठं असं काही काम मी या ठिकाणी केलेलं नाही. इकडं मित्र हो, विशाखाचे वडील सरकारी नोकरीमध्ये असतात आणि त्यांना देखील विशाखा एकुलती एक मुलगी असते. तिला खरं तर नोकरी करण्याची कुठलीही आवश्यकता नसते, परंतु तिचा एक असा मानस असतो की आपण देखील आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर उभं राहावं, म्हणून या ठिकाणी ती कॉल सेंटरला नोकरी करू लागत असते. असं करता करता दोन्ही परिवारांची त्या ठिकाणी ओळख वाढली. येणे-जाणे त्यांच्याकडे सुरू झालं. कधीतरी विक्रमचे विशाखाचे वडील त्या ठिकाणी विक्रमला भेटायला यायचे, आई यायची, विशाखा देखील त्यांच्यासोबत यायची. असं करता करता 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. एक दिवस असंच सकाळी सकाळी तिघेजण त्या ठिकाणी आलेले असतात आणि गप्पा गोष्टी करतात. तेव्हा मग चहा पाण्याचा विषय होतो. तेव्हा विशाखा म्हणते, तुम्ही गप्पा बोलत बसा, मी आतमध्ये जाऊन चहा बनवते. तेव्हा विक्रम म्हणतो विशाखाला, तुला किचनमध्ये माझ्या काही सापडणार नाही. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको, मी एक स्त्री आहे आणि स्त्रियांना बरोबर माहीत असतं कुठं काय ठेवलेलं असतं ते. म्हणून ती चहा बनवण्याकरता किचनमध्ये निघून जाते. विक्रम मात्र मग त्या ठिकाणी विशाखाच्या वडिलांशी गप्पा करत असतो. आता मनामध्ये विचार काय केलेला असतो याने विशाखाच्या वडिलांनी, की हा विक्रम एवढा गुणी आहे, तर याला आपली मुलगी द्यावी, हा मनाशी विचार बाळगूनच या ठिकाणी विशाखाचे आईवडील विक्रमशी बोलणी करण्याकरता आलेले असतात. आणि मग तेवढ्यात किचनमधून विशाखा विक्रमला आवाज देते, विक्रम, मला चहा पावडर डबा सापडत नाही, कुठे आहे, मला दाखवा, काढून द्या. तेव्हा विक्रम उठून किचनमध्ये जातो. जाऊन पाहतो तर चहा पावडरचा डबा विशाखाच्या हातामध्येच असतो. आणि मग ती त्या ठिकाणी त्या ठिकाणी हसते विक्रमकडे पाहून आणि बोलायला लागते, पप्पा काही बोलले का? त्यावेळेस विक्रम सांगतो, हो, आपल्या लग्नाबद्दल या ठिकाणी विचारतायत, तर तुझा काय विचार आहे सांग. तेव्हा विशाखा म्हणते, तुला आणखीन लक्षात आलं नाही का, मी वारंवार तुला भेटायला या ठिकाणी येते, मग माझ्या मनामध्ये काय विचार आहेत हे तुला समजले नाही का? माझी या लग्नाला संमती आहे, तुझा काय विचार आहे तू सांग, कळव माझ्या पप्पांना. विक्रम परत हॉलमध्ये येऊन बसतो आणि विशाखाच्या पप्पांना सांगतो, काका, मला एक बहीण आहे, मला बहिणीचा देखील विचार घ्यावा लागेल आणि बहिणीचा विचार घेऊन मी तुम्हाला 2 दिवसामध्ये कळवतो. मान्य करतात विशाखाचे वडील आणि मग चहापाणी झाल्यानंतर सर्वजण त्यांच्या घरी निघून जातात. इकडे विक्रम आपल्या बहीण पूजाला फोन करतो आणि फोनवर घडलेली सर्व हकीकत सांगतो. तिला देखील अतिशय आनंद होतो आणि ती देखील या लग्नाला आपली संमती दर्शवते. मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी विक्रमचे आणि विशाखाचं लग्न विशाखाचे वडील त्या ठिकाणी लावून देतात. मग त्यावेळेस फक्त प्रश्न काय होता, संपत्तीचा, पैसा. तर विशाखानं आणि विक्रमने विचार केलेला असतो, राहायला तर घर आहे आणि पैसा तर काय आपण दोघंही कमवू. मग विक्रम त्या ठिकाणी लग्न झाल्यापासून टॅक्सी थोडं जोमात चालायला लागते. बरेच पैसे या ठिकाणी साठवायला लागतो विक्रम आणि साठवलेल्या पैशातून एक लॅपटॉप घेऊन आपल्या पत्नीला त्या ठिकाणी देतो. कारण तिचं कम्प्युटर सायन्स झालेलं असतं मुलीचं, म्हणून त्या ठिकाणी विक्रम तिच्या नावे एक छोटी कंपनी रजिस्टर करतो. आणि काय आश्चर्य, त्या कंपनीला एवढं नावारूपाला कंपनी येते, त्यांचं कौतुक प्रत्येक ठिकाणी या जोडीचं व्हायला लागतं. तर मित्रहो, ही अशा प्रकारची मुंबईमध्ये घडलेली घटना आहे. कशी वाटली आपल्याला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणीच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.